अमरावतीपासून केवळ 10 किलोमीटरवर असलेल्या नांदगाव पेठेतील कोरोनामुक्त महिलेच्या परिवारावर काही लोकांनी अप्रत्यक्षरित्या बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। 1.5 महिन्यापूर्वी या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ती महिला कोरोनामुक्त आहे। मात्र गावकऱ्यांच्या बहिष्कृतपणाला या महिलेला सामोरे जावे लागत आहे। कामानिमित्त ही महिला गावात गेली की लोक तिला टोमणे मारतात। कोरोना झाल्यानंतरही सुद्धा कशी जिवंत म्हणून हेटाळणी करतात। एवढेच नाही तर काही लोक चक्क रस्ता बदलवितात। गावातून ऑटोमध्ये जायला निघाले की सहप्रवासी या महिलेला पाहून दुसऱ्या ऑटोमध्ये बसतात। महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना या बहिष्कृत भावनेचा दररोज सामना करावा लागत आहे। एकीकडे सरकार रुग्णांशी नव्हे तर रोगाशी लढा अशी जाहिरात करीत असताना जनजागृतीच्या अभावाने नागरिक मात्र या थराला पोहोचले असून प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे। वेळीच या घटनांची दखल घेण्यात आली नाही तर मानसिकरित्या खचलेल्या महिलेच्या आयुष्यात अंधार शिरल्याशिवाय राहणार नाही। ग्रामीण भागात शासनाने याबाबत जागरूकता दाखविणे आवश्यक आहे। याबाबत नांदगाव पेठ पोलिसांना देखील माहिती देण्यात आली असून पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी बहिष्कार टाकणे हा गुन्हा असून असा गुन्हा करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे म्हटले आहे। कोणत्याही कामासाठी जेव्हा मी आणि माझे कुटुंब गावात जाते तेव्हा लोक मला बहिष्कृत भावनेने माझ्याकडे बघतात, टोमणे मारतात, वारंवार मला कोरोना असल्याची जाणीव करणारे वक्तव्य करतात। त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब झाली आहे। लोकांनी बहिष्कार टाकल्यासारखे वागत आहे। प्रशासनाने यावर लक्ष देऊन मला यातून बाहेर काढावे। जिल्हाधिकारी पालकमंत्री यांनी याबाबत लक्ष द्यावे। लोकांची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील। मला जगणे असाध्य झाले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।